बोलू दे आणि त्यांनी माझं काय काय केलं काय काय सगळे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आजच्या आमच्या सेवापूर्ती कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे परमेश्वर आयरे सर, दुसऱ्याचे जळगावचे एम सर आलेले होते. विजय गोत्रेश्वर खंडे समाज सुनामध्ये या घेऊन आहेत. परंतु ते किती वर्ष किती माहिती लवकर किती दोन तास काही सुट्टी आहे. मला तरी गेल्या की बाबा मी जातो सेवेमध्ये. त्यांना जरा तहसीलदार साहेब माझे सर्व पी आहे सर्व अधिकारी माझी पत्नी राजेश माझे मोठे बंधू आणि तीन बंधू आम्ही ऍक्च्युली 6 बंधू सध्या आम्ही 14 जण आहोत. तिघ पण सर्व तुम्ही राहिले माझ्याकडे. माझ्या बहिणी, सासू सासरे, माझे जावाई, माझी मुलं आणि माझ्यावर प्रेम करणारे तमाम या माझ्या जीवनामध्ये आलेले. असंच म्हणावं लागेल मला. मी भडगाव आजूबाजूला जिल्ह्यातच नाही करत. आमची काही मित्रमंडळी घेऊन आलेली संभाजीनगरमध्ये आहे. दुसरीकडे आमचे एक सहकारी होते साखळी शेख म्हणून, ते माझ्यासोबत माझे मी करायची मास्टर केली. पुस्तक आहे 1993 मग मी सध्या मला सोडलं. तर ते सातवी केस आहे मग रिटायर झालेले आहे. तर ते मला न सांगतात शेतीची पद्धत बेस्ट होता. मला न सांगतात की अचानक माझ्या ऑफिसमध्ये यायचं काय अमरावतीला आले ते. म्हणजे असं बघितलं की जीवनात काय करतो मी ते एवढी सेवा कॉलेज मार्क्स कमवली. अशा कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार मंडळी, सुंदर असं कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्यांचे सर, सर, शिंदे सर, समोर बसलेले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सचिन भाऊ, तुझं गावावरून वेट करावं लागतं. जवळजवळ आले आले रशीदभाई, आंबेभाई, शोकतभाई, जमीलभाई आणि तमाम परिवार मनाच्या भावना व्यक्त करावं असं खूप सुरुवात करायची असं सुरुवात होते. तर ज्या हा जी सक्ती पाऊस ठेवली आज ते याच्यामध्ये नाही आहे. त्यांचे आभार मानतो. त्याच्यामुळे हे सर्व मी जीवन पाहू शकतो. ग्रामीण भागामध्ये माझं शिक्षण सुरुवातीला 1990 मध्ये मी पोलीस खात्यामध्ये PSI म्हणून डायरेक्ट भरती झालो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की कॉलेजचे जीवन संपलं. एक महिना सुद्धा किंवा 15 दिवस सुद्धा बेकारचे दिवस पाहिलेले नाही. आणि डायरेक्ट चालत गेलो. बंधू यांचे सोडला मला तिकडं
20 जून 1990च्या दिवस मला आठवते असे हिप्पी गडू यांचे कामाचे केस वगैरे म्हणून निघालेले त्यानंतर पोलिसांकडे विधान माहिती आहे क्षेत्रावर वगैरे काय करते तर त्यांनी आम्हाला नाही करणे आणि ते पूर्ण डोकं खाली घेऊन टाकले म्हणजे मनामध्ये जे काही न्यूनगंड होता काही होता त्याच्यातून त्याची सुरुवातच करून टाकली पण हे माहिती नव्हतं कधी परिस्थिती माहितीच नाही तरी पाठीमागे पोलिसांकडे बघितलेलं नाही घरामधून डिपार्टमेंटची श्रमांनी नव्हतं काही निघाल्यानंतर लाईफ मध्ये 2-3 घटना अशा घडल्या की यावरून मला सांगावं वाटतं की मला असं विसरून राहतो का वाटलं की कोणी घटना घडली माझ्या लाईफ मध्ये प्रोफेशनल असताना 1991 आसपास की वर्धा नदीला पूर आला होता अमरावती जिल्ह्यामध्ये गरीश्वर गावाने नागपूर जिल्ह्यामधून मोवाडा गाव होतं या 2 गावाच्या सोबत वर्धा नदी वाटतीच्या पूर आला इतका प्रचंड पूर आला की आता महसूल विभागाकडनं किंवा पोलीस विभागाकडनं तो आकडा सांगत नाही परंतु त्या मोवाडा गावची लोकसंख्या 90,000 होती आणि नगरेशची लोकसंख्या जवळपास 60,000 म्हणजे जवळपास 10,000 लोकसंख्येची 2 गाव होती 4-5 हजार लोक जरी असतील म्हणजे अशी परिस्थिती आणि प्रोफेशनल मध्ये सिनियर महसूल अधिकारी म्हणून गावाच्या निघालो तर गावाच्या 3 किलोमीटर अलीकडे पाणी वाहतं जवळपास 3 पाणी उतरण्याकरता की 28 ते 30 तास आणि त्यानंतर त्या चिखलात आम्ही त्या गावात गेलो होतो इतकी भयानक परिस्थिती होती की आम्ही त्या 2 दिवसामध्ये जवळपास 200 ते 250 झाडाला मध्ये असे पाडून किती भयानक परिस्थितीमुळे काय जे राहिलेले लोक होते गावाच्या डोंगरावर जमा झाले त्याचं सगळं नसतं सगळं निघून गेलं होतं आश्चर्य त्याच्यासोबत राहून आम्ही सुद्धा जवळपास 3 दिवस काही खाल्लं नाही नुसतं पाण्यावर आणि बिस्किट वगैरे काही पर्यायच नव्हता तिथून थोडं बाहेर आलो आम्ही हा एक घडलेली घटना त्याच्यानंतर मॅटर झालं अमरावती जिल्हा स्टेशन आहे माहिती आहे आम्ही बाहेर करायचं की तो साक्षीदार आहे मला की नागपूर पुणे जिल्हा किंवा आम्ही असताना अमरावतीचा पठाण चौक गेला आता भाग आहे की त्या ठिकाणी पोलिसांनी कोणाला बोलत नाही जायचं नाही परंतु याच्यासाठी माझे लोक होते आम्ही 8 तास जायचं तिथं आणि तिथं पकडले लोक आम्ही रस्त्यावर सांगितलं आहे हे सगळे तर त्या पठाण चौकामध्ये घटना घडली त्यावेळेस गोष्ट होती त्यावेळेस आली तर त्यावेळेस तर याच्यासोबत आम्ही त्या चौकात गेलो होतो त्या चौकात गेलो होतो की त्या जमावामधला एक माणूस सगळा जमावा घेऊन तुमच्या प्रबळ दिला होता आणि काही शेताला गोंधळ झाला नसता आणि त्या आमच्या बॉडी काढला जर बिनॉट गोळी तयार केली असते तर त्या अधिकाऱ्याला मारून टाका म्हणजे गोळी तयार केली त्याच्यात पाहिजे घटना की एका 2 माणसाच्या शरीरात 3ऱ्या माणसाला बाहेर पास तरी त्याच्यात एक गोष्ट त्याच्या पुढची परिस्थिती अशी होती की वाटायची सकाळी 8 वाजता ड्युटी होतो 3 दिवस माणूस झाला तो आमच्या शेजारी आणि त्याच्यावर म्हणे 5 गुन्हे यायचे 307 गुन्हे मराठीचे गुन्हे अपराधाचे गुन्हे आणि तो साक्षी म्हणून पहिले त्रास देतो
मी त्यावेळेस गाडी नाही चालवतो. तर मी आमच्या दिवशी लोक होते त्याला मला त्याला घेऊन येते त्यांनी गेली आणि परत आले. तो माणूस पुन्हा 10 वाजता तुला गोष्टी 10-10:30 वाजता सर म्हणे तो परत आला म्हणजे त्यांनी मला घेऊन मी 5-6 किलोमीटर घेतले आणि मी गेलो डायरेक्ट घरी गेलो. म्हणजे कसं होतं का की ही बिल्डिंग आवडायची नाही किंवा डिग्री यायची तर मी ऍग्रिकल्चर कॉलेजला शिकायला होतो परभणीला. आमची इतकी वाढ पाहिजे त्या ठिकाणी 2 गुरुकुले आमच्यासाठी आणि पाडण्याचं झालं की नेहमी गावामध्ये खूप मार्ग करायचं तर काही आणि त्याच्यामुळे काय इकडे 10वी संदर्भ इकडे 10वी संदर्भ व्यवस्थित म्हणजे आपल्या मीडिया परिस्थिती अशी होती की मुली 2 दिवसात सुद्धा यायची नाही. आता मी डिपार्टमेंट तयार म्हणून ते जर आले आणि आपल्या टीव्हीच्या हॉलमध्ये जर रात्र भेटतात नाही ते जर झोपल्या तर कोणी ते काढले असं करायचे त्याच्यामुळे जायचं अशी परिस्थिती होती. आणि ती मग मी ती 5-6 म्हणजे मग मी गेलो त्याला पकडायला त्याला पकडला आणि त्या गाडी बसवलं तर मग काय आमच्या गाडी जवळपास 100-150 लोक आमच्या मागे होते. काही मागे पोलीस प्रोफेशनल होतो नुसतंच पोलीस झालेलं होतं. तर मी गोवर पडला गाडी घेतली आणि तो जो मॉब होता तो समोर येणार मी पळत होतो त्याच्या मागे होतं त्या कॉलेज योगा माझं शिक्षण की ते उलटे पळायला लागले. पण झालं असं की ते जे 4-5 कर्मचारी होते ते कर्मचारी माझ्याकडे पळत आले. तो आरोपी पुन्हा उठून गेलो गाडी बसलेला तो उठून गेलो मागे गेला तो कुठे गेला तर पुन्हा 2 लोकांनी पाडला म्हणून पकडला. असं बाकी आमच्या बाकी लोकांना करू शकते तपास भाग होता परिस्थिती सगळं पाहिल्यानंतर मला सांगितले असं सेक्टरमध्ये काम करण्याच्या निवडता नाही म्हणून तू पोलीस स्टेशन चालला आणि मला त्यावेळेस पोलीस इच्छा दिलं आणि तेव्हापासून मी करून टाकले की मला घुमायचं काम करायचं चांगली गोष्ट मला दिलं. आणि मी समजायचो मी माझ्या सगळ्यांना सांगायचं की बाबा हे जे नीट लोक आहे जे गरजू आहे जे लढणार करून पोलीस करतात त्यांनी न्याय मागायला तुम्ही जर नीट बोलत नाही तर जायचंच कोर्टात गेलं तर कोर्टमध्ये पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेलं तर पोलीस स्टेशन लोकांना दिलं म्हणजे जायचंच प्रसंगाला मदत कोण पाहिजे. तर मी आता सुद्धा मी माझ्या कुठल्याच माणसाला न भेटत तर तरी माझ्या ऑफिसच्या घरी 16 ते 8 टायमिंग लावला वेळीचा तरी सकाळपासून सकाळी 10 वाजता मी आला रात्री 8 वाजता मी आला भेटतो. म्हणजे हा भाग आहे की लोकांचा मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेत लोकांचा विश्वास केला आणि ही परिस्थिती नाही. मी जवळपास माझा 8 दिला आहे 8 जिल्ह्यामध्ये विदर्भापासून प्रवास सुरू झालेला प्रवास मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात गेलं कोकणात सगळे परिस्थिती नाही. मी आता तुम्ही माझी मी पुण्याला गेलो तर 3ऱ्या दिवशी साहित्य करायला माझ्यासोबत 20 लोक होते. पुण्याची पण 2 लोक आले होते साहित्य आता व्हिडिओ आपले डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरचे फटाफट होते आता येण्यासाठी मला नाशिक आले म्हणजे आर्थिक एवढाच मला मला की कस्टमर चांगली
लोकांसाठी असो, सगळे वरिष्ठांसाठी असो, कनिष्ठांसाठी असो. आणि त्याच म्हणजे आता मी आमच्या सगळ्या फॅमिली लोकांना सगळ्यांना या एका कार्यक्रम करायचा शेतकरी मला बरेचसे लोकांनी विचारलं साहेब तुम्ही तरी कुठे गावची राहणार आहे तिकडे करणार नाही का म्हणून तुमचं कार्य शेती करते मी मला सगळे लोक तिकडे मी आमच्या सगळ्यासाठी बोलून येतात माझ्या नातेवाईकांनी घेऊन बोलून घेतलं तर असं मित्रांनो की तुमच्यासाठी प्रेमाची माणसं जोडत गेलो आणि माझा कारभार असा वाढत गेला. आता म्हणजे वृत्तापातला मी अशीच परिस्थिती आहे माझी की तुम्ही बरीचशी बरी आणि मुलीच्या कार्याला तर या आजच्या दिवशीच्या निमित्तानं ही गोष्ट आपण सांगावंशी वाटते. आपण एक काम विचार करावा की समाजामध्ये लोक समाजाची सेवा करण्याकरता पैसे करून दान धर्मातून थोडीशी प्रयत्न करतात. दान धर्मातून की शासन लोकांची सेवा करण्याचा पकडले त्या काय काम करू इंग्लंडमध्ये परिस्थिती इंग्लंडमध्ये तुम्ही किती असं बोलत तुम्ही माझ्या बाजूने सगळे विचार करावा आणि निश्चितपणे आज परिवाराला होऊ शकतो. आता मी सायकलिंग करायचो तर ते सांगितलं माझ्यासाठी करायचो मला कधीच वाटलं नाही पण पाचोऱ्यावरून ते चाललाय 40 किलोमीटर जायचं मामा यायचं 9 किलोमीटर जायचं सायकल पंक्चर झाली मला काय विश्वास 3-4 वेळा माझी सायकल पंक्चर झाली तर 8-10 लोक कमी व्हायचं काय झालं त्याच्या दोघांनी सायकल मध्ये घेऊन गेले तुम्ही कामासाठी आम्ही पंक्चर का बनवून इतकं प्रेम आणि याच्यातून ते सहकारी तयार झाले. माझ्या बाजूने डॉक्टर सर्व डॉक्टर सगळे माझे सायकल फेल सगळे सायकल आहे आणि ते पुन्हा मी धुळ्याहून त्यावेळेची परिस्थिती अशी त्या ठिकाणी रूम पाहिजे आहे त्या ठिकाणी क्वार्टर करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत परीक्षेचं पाहिजे तयारी केली डिपार्टमेंटल असं काही भाग नाही. मी सायकल बुकीला त्या ठिकाणचा त्याच्यावर एक नंबर मिळाला नंबरवर मी फोन केला त्यांना नंबर मी असा एक एसआर म्हणून एक पदवी असेल त्या सायकलिंगमध्ये म्हणजे एसआर पदवी मी असं काम एडीची गॅरेंटी आहे ते बदलून आले पाहिजे तर ते मी एसआर बोलतो सायकल कुठे आहे मी सांगितलं त्याने पदवीमध्ये आहे तर तुम्ही म्हणे त्या उद्या सकाळी 6:30 वाजता मॉल कशी आहे आणि ते दुसऱ्या सकाळी 6:30 वाजता मॉल पाशी गेलो तर पूर्ण सायकल माझ्या शॉपसाठी काही करून ज्यांनी मला सरकार केला सायकलिंग आम्ही इकडे तिकडे गेलो आणि त्या लोकांनीच माझं घर मला बोललो म्हणजे किती बाग आहे कशामुळे काय एकंदरीत ह्या जीवन प्रवासामध्ये मला माझ्या पत्नीची पण मुलाची साथ लावली माझ्या 2 मुलं चांगली घडवले आज ते त्यांच्या पायावर उभे आहे. माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. माझ्या या 35 वर्षाच्या काळामध्ये मी बऱ्याच लग्नाला गेलो असेल पुढल्या कार्यक्रमाला गेलो असेल तर मला त्याची पद्धत म्हणजे ती माझी पद्धत मला आणि माझ्याकडे नाराजी गेली नाही मग शेवटपर्यंत या माझ्या 58 वर्षापर्यंत शेवटपर्यंत
मला प्रोत्साहन देत आलेले आहे. याच प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला एवढ्या सर्व माझ्या कुटुंबाने हात देऊन मला एनर्जी दिली आहे मित्रांनो. दुसरा भाग आहे की आता विद्यार्थ्यांनंतर काय करायचं. की मी पकड ठरवलेला आहे की सिनियर सिटीजनच्या कट्ट्यावर बसायचं नाही. बिलकुल की एक पर्व आपण संपलेला आहे. ही एक अध्याय संपलेला आहे. आजपासून मला दुसरा अध्याय मला सोडलं. मी ठरवलं सांगणे एखादी ठरवलं काय करायचं. चार ठिकाणी मला वापरतो आल्यावर की साहेब असा करायचं आहे. दोन लोक माझ्या ऑफिसमध्ये पण आले होते. साहेबांनी हा बाबा तुमच्यासाठी बघा जॉईन करून टाका तुम्ही. कुठं द्यायचं नाही करायचं सुरू करायचं. मी म्हणून माझी इच्छा नाही. माझी इच्छा नाही जवळ पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं की माझी सरकारी काम करून त्यांना सांगितले की बाबा कसं आहे तुम्ही 10-12 वर्षापासून करता म्हणून मी एखादा तर ते म्हणे. तर तिने मला फोन करून सांगितलं की तुला 4-5 तुला काही वेळ जाणार नाही हे सगळे आहे जॉईन करून टाकतो. तरी मी काही त्याला नकार दिलेला आहे. मी काही तिथं जाणार नाही. तर काय करायचं सांगू. तर आता मी तुम्हाला जोडून टाकलेला आहे. आता लॉ आणि लॉ मधनं लोकांची सेवा करू. प्रॅक्टिस करून त्यातून सेवा करू. तरी करण्यासाठी काय करावं लागतं ती शिस्त द्यावं लागतं. मला माहिती नव्हतं. शिक्षणात ऑनलाईन वगैरे पडायला शिस्त द्यावं लागते. मग ते पण माझ्या सायकल फील्ड होती एका वर्षासाठी. परीक्षा बऱ्याची वेळ आली की सगळं सांगितलं ते सीईटी वगैरे झालं लॉला पण ऍडमिशन घेणार आहे. आता चालू आहे तसं करून ते आपण शहरामध्ये ठरवलेलं आहे की समोर देशाने काउन्सिलिंग उभं करायचं आणि लोकांना मदत करायचं. आपण जे काळामध्ये जे अनुभव घेतलेले त्या अनुभवाचा फायदा जन कल्याणासाठी करायचं आणि आम्हाला खूप सारा विश्लेषण करायचं. मित्रांनो दोन वेळ झालेला आहे. सर्व मित्रांनी आपल्याला बोललेल्या कार्यात मुला मुलींना सर्व काही आपल्याला सांगितलेलं आहे. की या मी हमेशा तुम्हाला सुचवतो की शासनाच्या विभागामधल्या सगळ्यात चांगलं विभागात चांगलं डिपार्टमेंट कोणतं असेल तर पोलीस डिपार्टमेंट असं आहे. मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात कधी ऐकलं नाही. कधी ऐकून घेतलं नाही. कधी वाईट बोललो नाही. आता रिटायर झाल्यावर सुद्धा मी माझ्या डिपार्टमेंटच्या विरोधात वाईट ऐकून घेणार नाही. वाईट बोलणार नाही. पोलीस विभाग जे आहे ते पोलीस विभाग ही संस्कृती आहे असं मला ही संस्कृती आहे. आणि विद्यार्थी होतो आणि जे कल्याणासाठी काम करण्यासाठी आपल्या सर्वांशी आपण शिकवलं आहात. माझ्या परिवारासह सर्व वरिष्ठ अधिकारी माझे सहकारी माझे पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू जळगाव जिल्ह्यातील म्हणजे तुकाबाद दौलताबाद मित्र आमचे जे दौलताबाद बिहार आहे. मी कसं ते आता एक सांगितलं होतं बघा. आता ती या ठिकाणी संस्था पिआर आहे माझे चांगले मित्र आहे. ते आपल्या खानदेशातला माणूस गेला तिकडं त्याने फक्त म्हणायचे त्याला त्याची व्यवस्था करू लागते. 1 वर्ष बरोबर का तुम्ही त्यांना बहुमत झालेलं का म्हणजे असं हे सगळं या सर्व लोकांनी आवाज म्हणतो आणि मी माझ्या घेतो. जय जय महाराज.